श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. अतिशय पावन आणि पवित्र असा हा श्रावण महिना. या श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडून जेवढ्या सेवा शक्य होतील तेवढ्या सेवा करायच्या आहेत. हा महिना आपण भगवान शिवांना समर्पित करतो. या महिन्यामध्ये रुद्राभिषेक, जलाभिषेक, ज्या काही सेवा आपल्याला जमतात त्या आपण करत असतो. आपल्या गुरूंची सेवा सोबतच आपल्याला कुलदैवतेची सेवा देखील आपल्याला करायची असते. जेवढं शक्य होईल तेवढं करायचं आहे. पण त्यासोबतच श्रावण महिन्यामध्ये काही गोष्टींची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. जसं की काही वस्तू कोणी आपल्याला मागितल्या तरी आपण चुकूनही त्या वस्तू द्यायच्या नाही आहेत. आणि या वस्तू कोणत्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, श्रावण हा पवित्र असा महिना आहे. या महिन्यामध्ये आपण दान करायला हवं. दान करणं आणि या वस्तू देणं या दोन्हीमध्ये खूप जास्त फरक आहे. दान हे आपण एखाद्या गरजू व्यक्तीला करत असतो, कोणाला तरी त्या गोष्टीची खरंच गरज आहे म्हणून करत असतो. पण या वस्तू आपल्याकडे कोणीतरी मागायला येतं आणि त्यावेळेस आपण या वस्तू द्यायच्या नसतात. आता या वस्तू कोणत्या आहेत तर या वस्तू घरातील कुठल्याही खाण्यापिण्याच्या किंवा गरजेची अशी वस्तू नाही आहे. तर आपल्याला देवघरातील या वस्तू द्यायच्या नाही आहेत. जसं की एखाद्याकडे शिवलिंग नाही आहे, ते म्हणेल की मला तुमचं शिवलिंग द्या. अशा वेळी आपल्या घरातील शिवलिंग लगेच त्यांना देऊ नका. आपल्या घरातील पूजेची वस्तू ही आपल्याकडूनच त्याचा वापर झाला पाहिजे, इतरांना नाही द्यायचं. मग तुम्ही बेलपत्र जास्त आणले आहेत, तुम्ही विकत घेऊन आलेला आहात एखादी वस्तू, ती कोणालाही मागितली की द्यायची नाही आहे. सोबतच सौभाग्याचे अलंकार, हळदी कुंकू, बांगड्या अशा वस्तू देखील द्यायच्या नाही आहेत. त्यानंतर लक्ष्मीच्या प्रतीक मानल्या जाणाऱ्या वस्तू जसं की लवंग, तूप, दही, दुधाचे कोणतेही पदार्थ, वेलची अशा गोष्टी देखील आपल्याला कोणाला द्यायच्या नाही आहेत. एकंदरीतच काय तर जे काही पूजेच्या रिलेटेड वस्तू असेल ना तुम्ही ती कोणाला द्या किंवा कोणाकडून घेऊ नका. तुम्ही आपल्याला ती वस्तू कोणाला द्यायचीही नाही आहे आणि कोणाकडून घ्यायची नाही आहे. तुम्हाला आणायचे तुम्ही विकत घेऊन या, पण कोणाकडून उसनी वगैरे आणू नका. बघा, काही परंपरा आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या असतात, त्या आपण पाळणं खरंच खूप महत्वाचं असतं. त्यामुळे या वस्तू द्यायच्या नाही. तुम्ही जर तुमच्या आजी बाबांना वगैरे विचारलं ना तर त्यांनाही माहिती असेल की या वस्तू पहिल्यापासून दिल्या जात नाही आहेत आणि त्यांची रूढी परंपरा पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. बघा, दान करणं म्हणजे काय तर एखाद्या गरजू व्यक्तीला आपण दान करत असतो, कारण की त्याला खरंच त्या वस्तूची गरज असते. पण जे पूजेचं साहित्य असतं ते त्यांना त्याची गरज असेल तर त्यांना सांगायचं तुम्ही विकत घेऊन या, पण मी माझ्या घरची माझ्या पूजेच्या साहित्य तुम्हाला देणार नाही आहे. या वस्तू आपल्याला द्यायच्या नाही आहेत. सोबतच भगवान शिवांची आराधना आपल्याला या महिन्यामध्ये करायची आहे. तुम्हाला जप, ओम नमः शिवाय नामाचा जप करा. तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. जमलं तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यामध्ये आपण करायलाच हवं. नाही जमलं तर नित्यसेवा करत करत महादेवांची जी काही सेवा तुम्हाला जमेल ती करा. श्रावण महिन्यामध्ये कोणालाही वाईट बोलू नका. श्रावण महिन्यातच काय, कोणत्याच महिन्यामध्ये कोणत्याच दिवशी आपण कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. देवा सगळ्यांचं चांगलं कर माझ्यासोबत, हीच प्रार्थना आपल्याला देवाला करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.